मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या या कथेमध्ये। मित्रांनो, माझे नाव अशोक आहे आणि मी परभणीचा रहिवासी आहे। माझे वय 19 वर्षे आहे। ही प्लॅन कथा माझ्या आणि माझ्या मामीची आहे। माझ्या मामीचे नाव सपना आहे आणि ती दिसायला खूप सुंदर आहे, जणू ती अप्सरा आहे। ती 32 वर्षांची असून तिला 2 मुले आहेत, पण तिच्याकडे पाहून कोणीही सांगू शकत नाही की ती 2 मुलांची आई आहे। ही घटना 2 महिन्यांपूर्वी घडली, जेव्हा माझी आजी आणि माझे मोठे मामा माझ्या मामीच्या घरी गेले होते। माझे 2 मामा आहेत आणि दोघेही विवाहित आहेत, पण माझे मन माझ्या मोठ्या मामीवर बसले आहे। माझे कुटुंब गावातले आहे, प्रत्येकजण गावची भाषा बोलतात। त्या दिवशी माझे मामा आणि आजी माझ्या मामीच्या घरी गेले होते। घरात आजोबा, धाकटे मामा, धाकटी मामी, मोठी काकू आणि त्यांची मुलं होती। मला वाटले होते की अजून मला संधी आहे, मग मामा आले तर संधी मिळणार नाही। कोणत्याही कारणाशिवाय मी बळजबरीने त्या रात्री माझ्या आजीच्या घरी थांबलो। सर्वांनी माझे खूप लाड केल्यामुळे मी इथे कोणत्या उद्देशाने आलो हे त्यांनी फारसे विचारले नाही। रात्रीचे सुमारे 9:30 वाजले होते। सर्वांनी जेवण केले आणि मी टेरेसवर फिरायला निघालो। माझे धाकटे मामा त्यांच्या मित्राकडे गेले होते आणि आजोबा टीव्ही बघत होते। मी, मोठी मामी, धाकटी मामी आणि त्यांची मुलं सगळे गच्चीवर होतो। आम्ही बोलत असताना 11:30 केव्हा झाले ते कळलेच नाही। नंतर लहान मामा मित्राकडून आले आणि त्यांच्या खोलीत गेले। त्यांना येताना पाहून धाकटी मामीही निघून गेल्या। मुले आजोबांकडे झोपली। आता फक्त माझी मोठी मामी आणि मी गच्चीवर एकटे होतो। मामा नसल्यामुळे मोठ्या मामींना झोप येत नव्हती, त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांशी बोलू लागलो। मामी बोलते तेव्हा मला त्यांना पप करावेसे वाटते। मी आधीच एक प्लान बनवला होता की आज रात्री मला माझ्या मामीला कोणत्याही किमतीत पटवायचे आहे। मग मी मामीला हळूच म्हणालो, मामी, तुला काही सांगू का? मामी म्हणाली, सांग, काय प्रकरण आहे? मी म्हणालो, तू कोणाला सांगणार नाहीस ना? मामी म्हणाल्या, खर्च मी सांगणार नाही, कोणतीही काळजी न करता मला सांग। मी म्हणालो, गुप्त रोगाचे नाव ऐकले आहेस का? मामी म्हणाली, हो, ती काळजीने म्हणाली, पण कोणाला आहे? मी म्हणालो, मला। दरम्यान मामी टेन्शनमध्ये आली। मामी म्हणाली, काय झालं बाबू? मला संपूर्ण सत्य सांग, घाबरू नको, मी कोणाला काही सांगणार नाही। मी म्हणालो, मामी, हे 1 आठवड्यापूर्वी घडले होते, जेव्हा मी रात्री माझ्या रत्नाशी खेळत होतो। साधारणपणे सर्व मुले असेच करतात। मामी म्हणाली, हो मग? मी म्हणालो, मी माझे रत्न उभे करण्यासाठी त्याला घासत होतो, पण तसे होत नव्हते आणि ते आडवेच होत होते। मामी म्हणली, अरे देवा, मग बाबू? मी म्हणालो, तर दुसऱ्या दिवशी मी डॉक्टरांना सांगितले, तर त्यांनी सांगितले की ही खराब लक्षणे आहेत। मामी काळजीने म्हणाल्या, मग बाबू? मी म्हणालो, तर मामी, डॉक्टर म्हणाले की तुमची शक्ती निघून जात आहे। मामी म्हणाल्या, तर बाबू, तू एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव। मी म्हणालो, मामी, मी सर्वोत्तम डॉक्टरांनाच दाखवले, पण त्यांनी मला एक अवघड उपचार सांगितला आहे। मामी म्हणाली, तो इलाज काय? मी म्हणालो, मामी, डॉक्टर सांगतात की माझी ताकद तेव्हाच येईल जेव्हा मी कोणासोबत नको ते खेळ खेळेल। तो म्हणतो की माझ्या रत्नात उत्साहाचा अभाव आहे, जर मी वेळेवर खेळले नाही तर मी नपुसक होईल। पण मामी, मला गर्लफ्रेंड तर नाही, मी कोणासोबत क्रिकेट खेळू, मला खूप काळजी वाटते मामी। मामी म्हणाल्या, बाबू, हे तुला आधी सांगायला हवं होतं, टेन्शन घेऊ नकोस। मी म्हणालो, मामी, मला खूप लाज वाटत होती, म्हणून मी तुम्हाला हे सांगितले नाही। मामी म्हणाली, बाबू, काळजी करू नकोस, एक काम कर, माझ्याशी क्रिकेट खेळ। मी म्हणलो, पण तू माझी मामी आहेस, मी तुझ्यासोबत क्रिकेट कसे खेळू शकतो? मामी म्हणाली, मी तुझी मामी दुसऱ्यांदा आणि पहिली मैत्रीण, मला तुझी मैत्रीण समजून आपण क्रिकेट खेळू शकतो। पण मामी, पण काही नाही, खोलीत ये, सगळे झोपले आहे आणि आज तुझे मामाही नाही। मी म्हणालो, पण मामी, मला क्रिकेट कसा खेळायचा ते कळत नाही। मामी म्हणली, मी इथे आहे, तू शांतपणे खोलीत जा। मी आणि मामी खोलीत मध्ये आलो आणि मामीने नंतर गेट बंद केले।
रात्री साधारण 1 वाजले होते. अचानक मामी माझ्याकडे बघून म्हणाल्या, अशोक, तू खोट बोलत नाहीस ना? मी म्हणालो, मामी मी खोटे का बोलू? आणि तू मला लहानपणापासून ओळखतीस. मी असे म्हणताच मामीने मला घट्ट पकडले आणि माझ्या कपाळावर पप केली. मी पण घट्ट पकडले. मग मामी म्हणाल्या, अशोक, तुला मी सांगते तसे करावे लागेल. मी होकारार्थी मान हलवली. मामीने मला बसवले आणि माझ्यावर प्रेम करू लागली. काय सांगू मित्रांनो, माझे स्वप्न पूर्ण होत होते आणि जणू रत्न माझे बाहेर येत होते. मी केलेला प्लान यशस्वी होत होता. कदाचित माझी मामी ही भोळी निघाली असेल किंवा तिनेही मला टार्गेट सारखे शोधले असेल. काकू म्हणाल्या, अशोक, तू मला पप कर. मी पप केले. ती पण सहकार्य करू लागली. आमचे सुमारे 5 मिनिटे चालले. मग मी मामीला नंतर उभे केले आणि भिंतीच्या सहाय्याने तिला पप करू लागलो. त्या रात्री मामीने निळ्या रंगाची साडी नेसली होती. मित्रांनो, एकदम मस्त वातावरण होते, जणू मी स्वर्गातच आहे. मग मामी म्हणाली, अशोक, तुला सगळं माहीत आहे. हे तू कुठे शिकलास? मी म्हणालो, मी कधी कधी मोबाईलवर बघायचो. मी तेच करत आहे. मी बरोबर आहे ना मामी? मामी म्हणाली, हो अशोक, असेच करत राहा. मला पण बरे वाटत आहे. मामी माझ्याकडे वळल्या. किती रसरशीत गोळे होते मित्रांनो. ते जणू ते फक्त माझ्यासाठी कडक झाले आहे. मी त्यांना प्रेमाने सुरुवात केली. मामी रडत होत्या. माझे रत्न पाहून मामी आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या, अशोक, तुझे रत्न इतके मोठे आहे. मी म्हणालो, काही नाही मामी, तो फक्त हाताने खेळून मोठा झाला आहे. मामीने रत्न हातात घेतले आणि तिने पकडताच मला विजेचा धक्का बसल्यासारखे वाटले. पहिल्यांदाच कोणी माझ्या रत्नाला स्पर्श करत होते. मामी म्हणाल्या, अशोक, मला नाही वाटत तुला काही आजार आहे. तू खोटे बोलत होतास ना? मी म्हणालो, हो मामी, मी तुमच्याशी खोटे बोललो. मी हे केले कारण मला क्रिकेट खेळायचे होते. म्हणूनच मी ही प्लान बनवला आहे. आणि मामी तुझ्या या प्लानमध्ये फसल्या. तू खूप हुशार आहेस. मी म्हणालो, हो मामी, तू माझी आवडती आहेस. मामी म्हणाली, मलाही तुझ्यासोबत क्रिकेट खेळायचे होते. मी म्हणालो, खरे काय? ती म्हणाली, हो. मामी म्हणाल्या, पुरे झाले अशोक. मी म्हणालो, मामी, ही माझी पहिलीच वेळ आहे. म्हणूनच मी पटकन आऊट झालो. अशोक, तू किती दिवस मला छळणार आहेस? आता माझ्या मैदानात ये. कोणताही वेळ न घालवता मी 3-4 चौके छक्के मारले. नंतर खूप आम्ही नको त्या गोष्टी केल्या. मी 3:30च्या सुमारास आम्ही दोघे नंतर झोपी गेलो. सकाळी उठलो तेव्हाही सगळे झोपलेलेच होते. काकू हसल्या आणि म्हणाल्या, अशोक, तुझ्या उपचारात मी कोणतीही कसर सोडली नाही. मी म्हणालो, डॉक्टर साहेब, पुढचा डोस कधी देणार? मामी हसायला लागली. मित्रांनो, तुम्हाला माझा प्लान कसा वाटला? नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच कथा वाचण्यासाठी किंवा तुमच्या कथा या चॅनेलवर पाठवायच्या असतील तर आताच मराठीकथा.com या वेबसाईटला भेट द्या आणि पाहत रहा R1 मराठी कथा.